नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. आज आपण आलेलो आहोत शेतामध्ये. त्याचं कारण असं आहे की शेतकऱ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय, सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ई पीक पाहणी. ई पीक पाहणी कशी करायची त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघूया. पीक पाहणी आपल्याला ज्या पिकाची करायची त्या पिकाचं ठिकाणी किंवा त्या शेतामध्ये आपल्याला यायचं आहे आणि शेतामध्ये आल्यानंतर आपल्याला ज्या पिकाची ई पीक पाहणी करायची त्या ठिकाणी आपल्याला जाऊन प्रत्यक्ष ई पीक पाहणी करायची. तर चला मग आपण सुरुवात करू. ई पीक पाहणी ॲपमध्ये कशी आपल्या पिकाची नोंदणी करायची. त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, ई पीक पाहणी नावाचं जे ॲप आहे ते सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमधून डाउनलोड करायचे. आता ते डाउनलोड कसं करायचं आणि त्या पीक पाहणी ॲपवर खातेदार म्हणून नोंदणी कशी करायची याच्या बाबतीत आपण एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहोत. तर मी माझ्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी ॲप डाउनलोड केलेलं आहे. तर या ई पीक पाहणी ॲपमध्ये आपल्या सर्वप्रथम ई पीक पाहणी ॲपमध्ये जायचं आहे. ई पीक पाहणी ॲपमध्ये सध्या ॲपवर जो प्रॉब्लेम चालू आहे तो सर्व्हर बरोबर संपर्क होत आहे, कृपया वाट पहा अन्यथा ॲप परत चालू करा, असा प्रॉब्लेम सध्या बऱ्याच दिवसापासून दिसत आहे. बरेच जण म्हणले की बाबा संध्याकाळच्या वेळेला शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी करा, थोडंसं लवकर ई पीक पाहणी पूर्ण होते. त्यामुळे आपण या वेळेला आलेलो आहोत आणि ई पीक पाहणी करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर बघूया आता हे किती वेळ फिरते. ठीक आहे. आता ई पीक पाहणी ॲप ओपन झाल्यानंतर हे 6 प्रमुख आपल्याला ऑप्शन दिसतात बघा. कायम पड, चालू पड, नोंदवा, पीक माहिती नोंदवा, बांधव अपलोड, पीक माहिती मिळवा आणि गावाची खातेदारांची पीक पाहणी. तर याच्यामध्ये आपल्याला पीक माहिती नोंदवामध्ये जायचं आहे. परत हा असा मॅसेज सर्व्हर बरोबर संपर्क होत आहे, कृपया वाट पहा किंवा पुन्हा चालू करा असं आलेलं आहे. पीक माहितीमध्ये गेल्यानंतर हे जे पेज ओपन झालं आहे त्याच्यामध्ये जी माहिती विचारली त्या पद्धतीने आपल्याला माहिती आता आपण भरत जाणार आहोत. सुरुवातीला खाते क्रमांक निवडायचा आहे, त्याच्यानंतर गट क्रमांक निवडायचा आहे. आपण जो गट आहे आपला तो गट निवडायचा आहे. त्याच्यानंतर जमिनीचं एकूण क्षेत्र ते ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर हंगाम निवडायचा आहे, हंगाममध्ये खरीप. त्याच्यानंतर पिकाचा वर्ग, निर्भेळ पीक आहे का, मिश्र पीक आहे का, पॉली हाऊस पीक आहे का, शेड नेट हाऊस पीक आहे. आता आपल्याला शेतात फक्त सोयाबीनच आहे, त्याच्यामुळं आपण निर्भेळ पीक किंवा एक पीक जे ऑप्शन आहे याला ओके करणार. त्याच्यानंतर पिकाचा प्रकार, फळबाग आहे का पीक आहे, तर आपलं पिकामध्ये सोयाबीन मोडतं. पिकाचं नाव तर आपलं सोयाबीन असल्यामुळं सोयाबीनला ओके करणार. आता क्षेत्र, जेवढं क्षेत्रावर आपण पेरणी केलेली आहे त्याला निवडणार. तर आपलं पूर्ण 31 गुंठे पिकाची पेरणी केलेली आहे म्हणून आपण पूर्ण क्षेत्र भरणार. जलसिंचनाचे साधने, याच्यामध्ये जर आपल्याकडे बोर असेल, विहीर असेल तर त्या किंवा कोरडवाहू असेल तर कोरडवाहूला ओके करणार. तर मी इथं विहिरीला ओके करायलो. सिंचन पद्धत, पाणी कसं देतो तर आपण ठिबकनं देतो का तुषार, प्रवाही सिंचन किंवा अन्य प्रकारे, तर आपण प्रवाही सिंचनला ओके करणार. लागवडीचा दिनांक, आता इथं आपण पेरणी कधी केली ती तारीख लिहायची तिथे. तर आपण 10 जुलैला पेरणी केलेली होती. आता ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला पुढे जा नावाचा ऑप्शन येतं आहे, त्या पर्यायावर आपल्याला ओके करायचे.
पुढे जा या पर्यायावर ओके केल्यानंतर सर्व्हर बरोबर संपर्क होत आहे, कृपया वाट पहा अन्यथा ॲप परत चालू करा असा एक मेसेज परत पुन्हा येत आहे. तर ई पीक पाहणी करण्याची आणखीन कुठली वेगळी पद्धत असेल किंवा वेगळा टाईम असेल आणि तुम्हाला जर तो माहीत असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर कुणी ई पीक पाहणी केलेली आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा.